तर लोकांची अपेक्षा होती की यावर्षी परळचा महाराजा एक वेगळ्या रूपात असेल, तर मी यावर्षी पण एक अद्भुत बॅलन्सिंग केलेली आहे. आणि दडपण असं आहे की आता जो कालचा 2 दिवस झाला विषय होता, तर तो दडपण आलाय. बाकी दडपण मी कधी घेतलं नाहीये. तर प्रत्येकाने मला फोन केले की तुझ्यामुळे बॅलन्सिंग असतात, हे तू कुठे प्रिकॉशन घेतली का, व्यवस्थित गोष्टी घेतली का. तर मी बोललो माझ्या अनुभवाप्रमाणे तरी मी माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत आणि माझ्याकडे कमी कमी यावर्षी 60 ते 70 गणपती बॅलन्सिंग आहेत. भाविकांची श्रद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तो गणपती व्यवस्थित झाला पाहिजे. बॅलन्सिंग आहे म्हणून तो कशाही पद्धतीत नसला पाहिजे. कारण आता तुम्ही व्हिडिओ बघताय की ते खड्डे दाखवतात, हे दाखवत आहे. आपण ना प्रशासनाला दोष देऊ शकतो, ना मूर्तिकाराला, ना मंडळाला. 22 फुटांची भव्य मूर्ती आणि एका टाचेवर उभी असणारी अद्भुत कलाकृती. मूर्तिकार अरुण दत्ते हे नेहमीच बॅलन्सिंग मूर्तींसाठी फेमस आहेत आणि यंदा यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय आपल्याला भन्नाट पाहायला मिळणार आहे, भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. आपल्या सोबत आहेत मूर्तिकार अरुण दत्ते. सर, आपलं प्रहार न्यूज लाईन मध्ये खूप खूप स्वागत आहे. गेल्या वर्षी 22 फुटाची मूर्ती होती आणि अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे त्या मूर्तीला, परळचा महाराजा. पण यंदा सुद्धा काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी जो आपण काही बॅलन्सिंग मूर्ती केलेली, तर ती अतिशय अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना जगप्रसिद्ध झाली आणि त्याच्यामुळे खूप काही असे गोष्टी वाढत गेल्या. तर लोकांची अपेक्षा होती की यावर्षी परळचा महाराजा एक वेगळ्या रूपात असेल. पण मी कालांतराप्रमाणे वर्षभर प्रत्येकाला बोललो की मी साध्या पद्धतीत बनवेल. पण मला एवढ्या लोकांचा फोर्स आला आणि पूर्ण मंडळाचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचे मेसेज आले की दादा तुम्ही यावर्षी तुम्ही साध्या पद्धतीत करू नका, तसंच काहीतरी एक बॅलन्सिंग आम्हाला नवीन पद्धतीत करायला म्हणजे दिसलं पाहिजे. तर मी यावर्षी पण एक अद्भुत बॅलन्सिंग केलेली आहे. तर नक्कीच येणाऱ्या शनिवारी दुपारी 3 वाजता 4 वाजता तुम्हाला नक्की रस्त्यावरती ती बघायला मिळेल. तर एक वेगळा प्रकार आहे. तर यावर्षी थोडीशी बॅलन्सिंग केली आहे, पण एक वेगळा प्रकार आहे. तर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल. तर उत्सुकता आहे की मला ती मूर्ती पूर्ण करून कधी मी लोकांच्या समोर आणतोय आणि लोक कधी बघून मला काय म्हणजे काय अप्रिशिएट करतात आहे त्याचं वाट बघतोय मी. गेल्या वर्षी प्रतिसाद खूप मिळालेला परळच्या महाराजाच्या मूर्तीसाठी. यंदाही तुम्ही काहीतरी वेगळं करताय, पण कुठेतरी मनामध्ये दडपण आहे. नाही, दडपण असं आहे की आता जो कालचा 2 दिवस झाला विषय होता, तर तो दडपण आलाय. बाकी दडपण मी कधी घेतलं नाहीये. कारण गेल्या वर्षी नाही घेतलं आणि येत्या आधी इतके वर्ष मी गणपती बनवतोय, पण कधी असं गणपती आपली कधी दडपण घेतलं नाहीये. कारण एवढ्या वर्षातून जो अनुभव आहे आणि जो माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती मी ते गणपती बनवत आलोय. म्हणून मी बॅलन्सिंग वर गणपती केले. पण ह्या गेले 2 दिवसापासून ज्या काही प्रकार घडला भुलेश्वरला, तर त्या प्रकारामुळे थोडंसं दडपण आलंय की अशी गोष्टी घडू नये पुन्हा एकदा. आणि मग प्रत्येकाने मला फोन केले की तुझ्यामुळे बॅलन्सिंग असतात, हे तू कुठे प्रिकॉशन घेतली का, व्यवस्थित गोष्टी घेतली का. तर मी बोललो माझ्या अनुभवाप्रमाणे तरी मी माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत. तर मलाही माहिती आहे की स्वतः मी त्या गणपती सोबत असतो बाहेरपर्यंत, तर मला स्वतः माहिती आहे की मी ते काम व्यवस्थित केलंय. तर अशा काही घटना घडणार नाहीये. तर बस तेवढी एक दुःख होतं की हे सध्या आता नवीनच या गोष्टी घडल्यात, त्याच्यावरतीच फक्त भीती आहे, बाकी काय. दरवर्षी तुम्ही अशा बॅलन्सिंग मूर्ती करतच असता, एकच नाही तर म्हणजे अनेक मूर्ती असतात तुमच्याकडे बॅलन्सिंगच्या. पण काही जणांचा प्रतिसाद मिळतो चांगल्या प्रकारे, तर काही वेळेला तुम्हाला ट्रोलिंगचा सामना सोशल मीडियावर जास्त करावा लागतो. त्यासाठी कसं सामोरं जातं? ऍक्च्युली होतं काय, मी गेल्या वर्षी जो काय बॅलन्सिंग गणपती केला, तर त्याच्यावरती 99% लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि 1% बघितलं तर खूप 2-4 लोकांनी ट्रोलिंग केलेला की गणपतीला असं करू नये, गणपतीला तसं करू नये. पण काय होतं, साधारणतः प्रत्येक वेळेला प्रत्येक जण तोच गणपती बघून बघून आहे ना की लोकांना तेच दिसते मार्केटमध्ये. तर बऱ्याच वर्षापासून लोकांची अपेक्षा होती काहीतरी नवीन बघायला पाहिजे. कारण प्रभावी झाल्या, प्रभावीमध्ये चित्र झाले, उभे गणपती झाले, उंदरा झाला, कासवावर झाला, म्हणजे सगळे गणपती झाले. मग नवीन काय, तर मार्केटमध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी तर मी विचार केला की आपण बॅलन्सिंग करूया. आता उभी गणपती तर प्रत्येकाच्या कारखान्यात असतात, प्रत्येक जण बघतो एका टाचेवर गणपती उभा आहे. तर मी विचार केला एका टाचेवर तर मी लाखो गणपती बनवलेत आतापर्यंत, तर आपण ती थोडासा गणपती ट्रेड करूया आणि म्हणून मी तो बॅलन्सिंग गणपती केला. तर त्याच्यामुळे मला 99% लोकांचा प्रतिसाद अख्ख्या जगभरातून मला मेसेज आले, सगळ्यांचे फोन आले, कॉल्स आले की खूप चांगल्या पद्धतीत गणपती केलाय. फक्त 1-2% असे आहेत की आज तर कोणाच्या मनाला पटत नाही की गणपती असा नसला पाहिजे. त्यांची गोष्ट बरोबर आहे की गणपती, पण ठीक आहे, कालांतराप्रमाणे थोडंफार आम्ही चेंजेस करतो कामामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये लोकांना थोडंसं दाखवण्यासाठी किंवा काही गोष्टीसाठी, पण थोडंसं एन्जॉय वाटतं. पण ते प्रत्येक वर्षी आम्ही तसं करणार नाही की 1-2 वर्ष केलं ठीक आहे, इनफ आहे, मग नंतर आपण जे साध्या पद्धतीत गणपती करतो त्या पद्धतीत आपण करतो असं. बॅलन्सिंग मूर्ती करताना विज्ञानाचे नियम पाळावे लागतात. बरोबर. तर त्या विज्ञानाचे नियम पाळता पाळता तुम्ही भाविकांची श्रद्धा आणि मूर्तीचं पावित्र्य या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी कसं सामोरं जाता?
भाविकांची श्रद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तो गणपती व्यवस्थित झाला पाहिजे. बॅलेन्सिंग आहे म्हणून तो कशाही पद्धतीत नसला पाहिजे. त्याचा समतोल वजन नीट राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, माझ्याकडचे जे एक्सपिरियन्स कारागीर आहेत, माझे जे वेल्डर आहेत, त्यांनी त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्या मूर्तीला आणि त्यांच्यामुळे आणि आमच्या कारागीर लोकांमुळे तो गणपती नीट होतो. आणि त्याच्यामुळे कोणाच्या भावनेला किंवा कोणाच्या श्रद्धेला ठेच नाही लागली पाहिजे की एखादी कुठली इन्सिडेंट घडला आणि त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाच्या वैयक्तिक गोष्टीवरती प्रॉब्लेम झाला, तर अशा गोष्टी घडू नये. तर ह्याची पूर्वता पहिला दक्षता मी घेतो. कारण मी त्या गोष्टीला खूप मानतो की गणपतीच्या कुठल्या गोष्टी तुटल्या नाही पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टी कोणाच्या अंगावर पडून काही गोष्टी घडल्या नाही पाहिजे. ह्या गोष्टी दक्षता खूप घेतो मी, माझे कारागीर आणि माझा जो वेल्डर आहे. तर आम्ही या सगळ्यांनी टीमवरून त्या गोष्टीचा आम्ही खूप विचार करून त्या गोष्टीची मूर्ती बनवतो आम्ही. ते यंदा मूर्ती म्हणजे बनवण्यासाठी आता तुम्ही 1 महिन्यापासून किंवा 1.5 महिन्यापासून आज स्टार्ट केलेलं असेल, पण अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःला आवडली आहे मनाने, की हा बाबा हे चांगलं जमलंय आपल्याला मनाने असं? म्हणजे साधारणतःपणे आपण नॉर्मली गणपती दरवर्षी बनवत असतो मी, तर बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो, नवीन नवीन असतो. पण यावर्षी 351 गणपती मी बनवले. तर तो उल्हासनगरचा MM ग्रुपचा गणपती होता. तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी एका गणपतीवरती एवढे गणपती बनवले. तर ते सगळे गणपती मॅच करून 551चा बनवत होता, पण तेवढा पॉसिबल झाला नाही, वेळही नव्हता आणि एवढे गणपती बसलेही नव्हते. म्हणून तो 351 गणपती मी बनवले. तो एक नवीन मला एक्सपिरियन्स मिळाला, आमच्या कारागीर लोकांना एक्सपिरियन्स मिळाला की असंही काहीतरी नवीन घडू शकतो. तर प्रत्येकाची एक अपेक्षा असते की अरुणदादाकडे काहीतरी वेगळं बघायला मिळतं. प्रत्येक कारखान्यामध्ये आपण राजा गणपती बघतो, उभे गणपती बघतो, पण माझ्या कारखान्यात 150 गणपती आहेत. पण ते सगळे गणपती, प्रत्येक गणपती वेगवेगळे आहेत. आणि माझ्याकडे कमी कमी ह्यावर्षी 60 ते 70 गणपती बॅलेन्सिंग आहेत. 60 ते 70 गणपती बॅलेन्सिंग आहे, 15 फुटापासून ते 24 फुटापर्यंत सगळे बॅलेन्सिंग आहे. सिंहासनचे गणपती कमी आहेत आणि चित्र भरपूर आहेत माझे, म्हणजे वेगवेगळे चित्र. त्यामुळे लोक आवर्जून बघायला येतात की काहीतरी वेगळं बघायला मिळतं. म्हणजे तेच मिळत नाहीये, तेच मला करायला आवडतही नाहीये. तर खूप मजा वाटते की आपल्याकडे लोक आतुरतेने बघायला येतात आणि आपल्या कारखान्याचे वेगळे गणपती दिसतात. आणि मला ते पण बघायला आवडतं की प्रत्येक गणपती वेगवेगळा आहे. तर आनंद वाटतं असं काम करायला. तर हाच एक एक्सपिरियन्स माझ्याकडे खूप महत्त्वाचा असतो. आता एक पीओपीचा मुद्दा, गेल्या वर्षी 6 फुटाच्या वरती नैसर्गिक पाण्यामध्ये मूर्तीचं विसर्जन करायला परमिशन दिली गेलेली. न्यायालयाचा याही वर्षी तोच निर्णय ठाम आहे. तर त्यावर दिलासा आहे कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी जो सीपीडीच्या गायडन्स प्रमाणे जो काही निर्णय निघालेला, तर सध्या आम्हाला दिलासा दिलाय. पीओपी बंदी, म्हणजे पीओपी बंदी ही नाही आता सध्या. गणपती आपण करू शकतो, फक्त गणपती विसर्जनावरती जो मुद्दा चालू आहे आता कोर्टामध्ये, तो विसर्जनावरती मुद्दा चालू आहे. पीओपी बंदी आहे नाहीये, पीओपी बंदी चालू आहे. आणि आमचे जे काय डॉक्टर आशिषजी शेलार आहेत, त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा केला, प्रशासनाने पाठिंबा दिला आणि सपोर्ट करून कोर्टामध्ये सगळ्यांनी आमच्यासाठी लढले. खूप काही संघटना आहे, खूप काही असे समिती आहेत, आमची मूर्तिकार समिती आहे, ह्यांनी सगळ्यांनी पाठिंबा घेतला. इथे हितेश जाधव आहेत, प्रशांत देसाई आहेत, ह्यांनी सगळ्यांनी ह्या पीओपी बंदीचा पाठिंबा घेतला आणि सगळ्या मूर्तिकांना एकत्र करून हा लढा लढला. तर पेन अमरापूरचे आमचे कुणाल पाटील आहेत, सुवेग मुकाल आहे, म्हणजे असे बरेचसे अशी लोक आहेत की त्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मूर्तिकार आहेत, जेवढे संघटना आहेत, जेवढे समिती आहे, त्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला. आणि आशिषजी शेलार साहेबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि मूर्तिकारांसाठी एक देवासारखे उभे राहिले. आणि आता आम्हाला पाठिंबा दिलाय की सध्या तरी पीओपी बंदी नाहीये, तर आपण गणपती करतोय. आता येणाऱ्या वर्षामध्ये आता बघू, जसे गायडन्स चालू होतील त्याप्रमाणे आम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. पण सध्या आम्ही पीओपी गणपती दिलासा चांगल्या पद्धतीने प्रशासनाने आम्हाला दिलेला आहे, तर आम्ही त्या पद्धतीने गणपती करतोय. भुलेश्वरच्या राजाची दुर्घटना घडली काही दिवसांपूर्वी. ती मूर्तिकाराने सांगूनही कुठेतरी कार्यकर्त्यांचं हट्ट समोर आलाय, असं समोर आलेलं आहे. यावर मूर्तिकार म्हणून तुम्ही काय सांगा? ते काय होतं, आता ती जी घटना घडली ती अशी गोष्ट घडली नाही पाहिजे होती. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहेत. आणि दुसरी गोष्ट खूप वाईट वाटलं ज्याविषयी ते गणपती इन्सिडेंट झाला. माझे सगळे गणपती मी शांतपणे काढले इथून, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा शोरशराबा केला नाहीये. कारण गणेश उत्सवची सुरुवात झाली आणि ह्या सुरुवातीला हा गालबोट लागणार का अख्ख्या महाराष्ट्राला काळा दिवस दिसला की गणपतीची अजून आगमनाची सुरुवात झाली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि पहिल्याच वेळेला हा गणपती असा कोसळला आणि कोसळला त्याच्यामध्ये दोघांचा जीवही गेला, 5 जण जखमी झालेत. ह्याचं कारण कसं आहे की आम्ही ना प्रशासनाला दोष देऊ शकतो, कारण आता तुम्ही व्हिडिओ बघताय की ते खड्डे दाखवतात, हे दाखवताय. आपण ना प्रशासनाला दोष देऊ शकतो, ना मूर्तिकाराला, ना मंडळाला. जर मूर्तिकारांनी जर मंडळाचं ऐकलंय किंवा मंडळाने मूर्तिकाराचं ऐकलंय, तर ह्याच्यामध्ये नक्की खरं का आणि खोटं का आम्हाला माहित नाहीये. पण सध्या परिस्थिती अशीच आहे की मी प्रत्येकाला एकच बोलतोय की
परिस्थिती काही असू दे, की चुकी मंडळाची असू दे, की ओला गणपती होता तर त्यांनी लवकर आगमन केलं, किंवा मूर्तिकारांनी वेल्डिंग कमी मारली, की सपोर्ट बरोबर मारला नव्हता, तर आता आम्ही दोष देऊन चालत नाही, कारण घटना घडून गेलेत. पण आम्ही आता कोणा दोष देऊ शकत नाही की हा दोषी आहे तो दोषी आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक मंडळाने आणि प्रत्येक मूर्त्यांनी खबरदारी घ्यावी की आपल्या गणेश उत्सव ही आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची शान आहे, त्याच्यावरती कुठे गालबोट लागू नये, ह्या गोष्टीची पूर्वता दक्षता घ्यावी. कारण आज जर सिंहासनावरचे गणपती जर पडायला लागलेत तर उभ्या गणपतीचं काय, कारण उभे पण मोठे गणपती आहे. आणि राहिला प्रश्न की हा गणेश उत्सव वरती खूप लोकांचं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की कुठेतरी पीओपी बंदी करायचा प्रयत्न चाललाय, आणि मग त्याच्यावरती आपला सण कमी होणार आहे, हे मोठे गणपती बघायचे कमी होणार आहे. तर कुठेतरी ह्यांना एक चान्स मिळेल, तर अशा गोष्टी करू नये. मंडळांनी पूर्णतः लक्षात घ्यावी. जर एखादी गणपती तुम्ही मूर्तिकाराला बुक करताय, तो गणपती मूर्तिकार नवीन आहे की जुना आहे, ह्याही गोष्टी दक्षता घ्यावी. आणि जरी माझ्याकडे जरी कुठला गणपती आहे, मी भले जुना मूर्तिकार आहे, पण माझ्याकडे मंडळांनी येऊन त्या गोष्टी लक्ष द्यावा की अरुणनी टेबल नीट व्यवस्थित बनवलंय का, वेल्डिंग व्यवस्थित केली आहे का. तर तुम्ही प्रत्येकाने आपली आपली ट्रॉली नीट बघावी. तर प्रत्येक जण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही एकमेकांवरती आरोप करून हे चालणार नाहीये. पण झालेली दुर्घटना खूप भयानक झाली आहे. म्हणजे आयुष्यात एक असं गोष्टी आहेत की कधी विचारही केला नव्हता, एवढा सुंदर गणपती त्या मूर्तिकारांनी बनवला, आज त्याची परिस्थिती खूप वाईट असेल. तोही चांगला मूर्तिकार आहे, एक नौका एक पुढे जाणारा मूर्तिकार आहे, होतकुरू मूर्तिकार आहे. पण त्या मूर्तिकारावरती अशी वेळ आली आहे की आज तो इकडचा त्याला खूप म्हणजे तो बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असेल, आणि अख्खं महाराष्ट्राचं तर लक्ष त्या गणपतीवरती होतं. तर एक मूर्तिकार म्हणून एवढंच सांगतो की प्रत्येकाने आपले आपले गणपती नीट बघावे आणि मूर्तिकारून काढावे, आणि आपली ट्रॉली ही व्यवस्थित आहे का, आपली वेल्डिंग व्यवस्थित आहे का. आणि मूर्तिकारांनी जर कोण नवीन मूर्तिकार असेल त्यांना मी एवढं सांगतो की नेहमी एक अनुभवी व्यक्तीचं तुम्ही एक ज्ञान घ्या, की अनुभवी कोण मूर्तिकार आहे. आपण अनुभव घेण्यामुळे कोण आम्ही कधी लहान होत नाहीये. कारण ज्यावेळेला आम्ही लालबाग परळमध्ये आम्ही काम करतो, तर प्रत्येक मूर्तिकार आम्ही एकमेकांसोबत डिस्कस करत असतो, आणि कधी काही सपोर्ट लागला तर एकमेकांना काहीतरी सपोर्ट करत असतो. पण कोण छोटा आणि कोण मोठा अशाला भाग नाहीये. प्रत्येक मूर्तिकार लालबाग परळमधले मोठे आहेत, प्रत्येक मूर्तिकार अख्ख्या महाराष्ट्रातले मूर्तिकार मोठे आहेत आणि चांगले मूर्तिकार आहेत. त्याच्यामुळे एकमेकांना विचारल्यावर आपण काही लहान मोठे होत नाहीये. तर माझं म्हणणं एवढंच आहे, जे नवीन मूर्तिकार आहे, जे होतकरू मूर्तिकार आहेत, त्यांनी नेहमी अनुभवी लोकांचं थोडंसं ज्ञान घ्यावा. आणि जर तुम्हाला काही वाटलं तर नक्कीच गायडन्स करावा. तर नक्की तुमच्याकडे चांगले मूर्तिकार, जे मोठे अनुभवी मूर्तिकार आहे, तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्हाला सजेस्ट करतील. आणि मंडळाचं एकच माझा नम्र विनंती आहे मंडळाला की त्यांनी मूर्तिकाराच्या कारखान्यात जाऊन आपला गणपती चेक करून घ्यावा. निघायच्या आधी ट्रॉली, पाट, टेबल सगळ्या गोष्टीची पूर्तता करावी आणि नंतरच गणपती काढावा. तर अशा दुर्घटना व्हायच्या आधी ह्या गोष्टी टाळतील, आणि आपला जो उत्सव आहे त्या उत्सवावरती गालबोट लागणार नाही ह्याची थोडी काळजी घ्यावी. दुर्दैवी घटना पाहता सर्वच मंडळांनी मूर्तिकारांचा सल्ला घ्यावा, सल्ल्याचा आदर करावा, असं कुठेतरी वाटतं. नाही, नक्की 100%. कारण काय होतं, जोपर्यंत मूर्तिकार बोलत नाहीये की मी योग्य आहे ह्याच्यावरती, तोपर्यंत मूर्तिकार मंडळांनी त्या मूर्तिकाराच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. आज जर कुठला मंडळ जर ट्रॉली घेऊन येतोय, पाट घेऊन येतोय आणि मला सांगतो की तू गणपती बनव, पण मला चेक केलं पाहिजे का ऍज अ मूर्तिकार, मला चेक केलं पाहिजे की ह्याच्यावर एवढा 1.5-2 टनाचा गणपती राहील का, ही ट्रॉली व्यवस्थित जाईल का, मला केलं पाहिजे. मंडळवाले देऊन जातात, पण जर तुम्हाला जर पटत नाहीये, तुम्हाला जर वाटतंय की डाऊट वाटतंय की एवढे वजन मूर्ती याच्यावर होणार नाहीये, तर क्लिअर कट तुम्ही पहिलं सांगितलं पाहिजे, मी ह्या पाटावरती गणपती बनवणार नाही, ह्या ट्रॉलीवरती गणपती बनवणार नाही. याचं कारण काय की पुढे काय जरी झालं तर शेवटी पहिला दोष मूर्तिकारावरती येतो. म्हणजे मूर्ती किती सुंदर आहे हे नंतर कोण बघत नाही, पण ज्यावेळेला इन्सिडेंट झाल्यानंतर पहिला दोष जो येतो तो मूर्तिकारावरती, की मूर्तिकारनी व्यवस्थित मूर्ती बनवली नाहीये. पण नंतर मग आपल्याला बोलून चालत नाहीये की जर नाही खड्डे होते किंवा मंडळाने आम्हाला हे केलं ते केलं, म्हणजे चुकी आपण कोणाची बोलू शकत नाहीये. पण माझं म्हणणं एवढंच आहे की मूर्तिकारांचं ऐकावं, आणि जर मूर्तिकार बोलतोय तर तुम्ही नंतर गणपती घ्या किंवा सुकलेली मूर्ती घ्या किंवा तुमची ट्रॉली बनवून आणा, पाट बनवून आणा, तर त्या गोष्टी मंडळाने ऐकलं पाहिजे. आणि कुठेतरी मूर्तिकारावरती त्या गोष्टी लक्ष देऊन आपली मूर्ती व्यवस्थित कशी निघेल याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. यंदाच्या गणेशोत्सवात बॅलन्सिंग जेवढ्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यंदा सुद्धा अरुण दत्ते काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहेत. परळचा महाराजा पण अतिशय उत्तम रित्या त्याची मूर्ती असणार आहे. सो कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.